नमस्कार मंडळी, मी प्रांजली. आपल्याला जर आर्थिक प्रगती करायची आहे, आपली परिस्थिती बदलायची आहे, तर कष्टाला दुसरा पर्याय नाही. कष्ट, मेहनत हे करावंच लागणार. हा उपाय करा, ती सेवा करा, हे गळ्यात घाला, ते हातात घाला, ते घरात भिंतीवर लावा, देवघरात हे ठेवा. या गोष्टींनी एका रात्रीत चमत्कार होणार असं काहीही होणार नाहीये. आता कष्ट, मेहनत तर प्रत्येक जण करतात. पण जेव्हा आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली आर्थिक प्रगती होते आणि आपले दिवस, आपली परिस्थिती बदलायला सुरुवात होते. तर तुम्हालाही आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी असं वाटत आहे. तुमची आहे ती परिस्थिती काही केल्या बदलत नाहीये. घरातील सर्वजण तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय, पण नशिबाची साथ मिळत नाहीये. तर 17 मे पासून अधिक मासाला म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होत आहे. तर या अधिक मासानिमित्त मी स्वतः संकल्पयुक्त 108 सत्यनारायण करायला सुरुवात करणार आहे. जर तुम्हालाही माझ्यासोबत संकल्पयुक्त 108 सत्यनारायण करायचे असतील तर तुम्ही ही सुरुवात करू शकता. 108 सत्यनारायण करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 11, 21, 31, 51 असेही सत्यनारायण करू शकता. आता तुम्हाला वाटेल की सत्यनारायण करायचं म्हणजे खूप साहित्य लागणार, खूप वेळ लागणार, खर्चिक काम असेल, गुरुजींना बोलवावं लागणार. तर असं काहीही नाही. घरच्या घरी आपण सत्यनारायण करू शकतो आणि दररोज सत्यनारायण करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास खूप झाला आणि खूप काही साहित्यही लागत नाही. आपल्या घरी जे साहित्य आहे त्यामध्येच आपण सत्यनारायण करू शकतो. उद्या म्हणजे 16 मेला दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये आपलं यूट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर मी घरच्या घरी सत्यनारायण कसं करावं हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही सत्यनारायण करू शकता. आणि तुम्हाला दररोज लाईव्ह माझ्यासोबत सत्यनारायण करायचा असेल तर रोज संध्याकाळी 5:30 ते 6 या वेळेमध्ये मी आपलं यूट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर लाईव्ह येणार आहे आणि माझ्या घरी मी सत्यनारायण करणार आहे. मग तुम्हीही माझ्यासोबत तुमच्या घरी सत्यनारायण करू शकता. थोडंसं सवय लागेपर्यंत माझी लाईव्ह जेव्हा सुरू असेल तेव्हा तुम्हीही तुमच्या घरी सत्यनारायण करू शकता आणि एकदा का सवय लागली, तुमचं रुटीन सेट झालं की मग तुमचं तुम्ही सुद्धा घरी सत्यनारायण करू शकता. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये व्रत, वैकल्य, मंत्र, स्तोत्र, उपवास अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत इच्छा पूर्ण होण्यासाठी. त्यापैकीच हे एक व्रत आहे आणि अनुभव सिद्ध असं व्रत आहे. मी मागच्या वर्षी सुद्धा 108 सत्यनारायण केले होते. आता हे 108 सत्यनारायण केल्यानंतर अचानक रात्रीतून चमत्कार होणार, पैशांचा पाऊस पडणार असं काहीही नाही. पण हे 108 सत्यनारायण पूर्ण होईपर्यंत नक्कीच तुमची परिस्थिती बदलत आहे. घरामध्ये शांतता आहे, जो काही पैसा आहे तो टिकत आहे, पैशामध्ये बरकत आहे, घरातील आजारपण हळूहळू कमी होत आहे, घरामध्ये शांतता, एकोपा, प्रेम नांदत आहे. असे बरेचसे अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील. नमस्कार.